चलो इधर चलो. चला याला सरांना टेबल नाही दिला तुम्ही आज. हा आ रहा है क्या आवाज? चला तर आपलं काय सुरू होतं रे? सर्वनाम. बरोबर आहे. आजचा आहे आपला भाग क्रमांक 2 सर्वनाम. आपण काल सुरुवात केली होती. चला सर्वनाम म्हणजे आपण काय म्हटलं होतं? तर एखाद्या नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाच्या ठिकाणी वापरला जाणारा शब्द त्याला म्हटलं होतं आपण सर्वनाम. म्हटलं होतं सर्वनाम. त्याच्यानंतर आपण मराठी भाषेमध्ये एकंदरीत किती सर्वनाम पाहिले होते? 9. त्याच्यामध्ये मी होता, तू होता, तो होता, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. एकंदरीत आपण किती सर्वनाम पाहिले? 9. बरोबर आहे. मग त्याच्यानंतर आपण 9 सर्वनामाचं एकंदरीत 6 प्रकारामध्ये काय केलं होतं? डिवायडेशन केलं होतं. डिवायडेशन त्याच्यामध्ये आपण पहिला प्रकार पाहिला होता पुरुषवाचक सर्वनाम. दुसरा पाहिला होता आपण दर्शक. तिसरा पाहिला आपण संबंधी. चौथा पाहिलं प्रश्नार्थक. पाचवा होता सामान्य किंवा अनिश्चित. आणि 6व्या प्रकारचा प्रकार होता आपला आत्मवाचक. बरोबर आहे. त्याच्यामधला आपण पहिला प्रकार शिकला होता कोणता? तर तो होता पुरुषवाचक. पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे आपण काय सांगितलं होतं? जेव्हा आपण एकमेकाशी संवाद साधत असतो त्यावेळेला संवाद साधताना आपण स्वतःसाठी ज्याच्याशी संवाद साधतो त्याच्यासाठी आणि ज्याच्या विषयी बोलतो त्याच्यासाठी आपण एकंदरीत 3 सर्वनामाचा वापर केला होता. बरोबर आहे. त्याच्यामध्ये पहिला होता मी, दुसरा होता तू, तिसरा होता तो. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी सर्वनाम जे आहे त्या तीनही सर्वनामाचा वापर आपण कशासाठी करतो? तर एकमेकाशी संवाद साधण्यासाठी. आणि संवाद साधताना त्याचं नाव न घेता त्या नामाच्या ठिकाणी आपण कशाचा वापर करतो? सर्वनामाचा वापर करतो. मग या ठिकाणी आपण मी, तू आणि तो हे तीनही जे सर्वनाम आहे त्या तीनही सर्वनामाचं आपण 3 प्रकारामध्ये डिवायडेशन केला होता. कारण जो बोलणारा पहिला व्यक्ती असते हा बोलणारा पहिला व्यक्ती स्वतःसाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करते? मी या सर्वनामाचा वापर करते. बरोबर आहे. ज्याच्याशी बोलते त्याच्यासाठी तू या सर्वनामाचा वापर करते. त्याच्यानंतर ज्याच्या विषयी जर बोलायचं असेल त्याच्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करते? तो या सर्वनामाचा वापर करते. बरोबर आहे. तर या ठिकाणी पुरुषवाचक सर्वनाम किती? 3. मी, तू, तो. सगळ्यांना समजला पुरुषवाचक सर्वनाम? ठीक आहे. याच्यानंतरचा सेकंड पार्ट आहे आपला कोणता? तर तो आहे दर्शक सर्वनाम. बरोबर आहे. चला आता या ठिकाणी ज्या पद्धतीने पुरुषवाचक सर्वनाम एकंदरीत मराठी भाषेमध्ये 3 त्याच पद्धतीने दर्शक सर्वनाम हे मराठी भाषेमध्ये किती आहेत? 2. लक्षात घ्या. मग दर्शक सर्वनाम म्हटलं तर कोणते कोणते आहेत? हा आणि तो. ठीक आहे ना. हा आणि तो हे 2 काय आहेत? तर दर्शक सर्वनाम आहेत. लक्षात घ्या. एक गोष्ट लक्षात घ्या. दर्शक सर्वनामाची व्याख्या एकदम साधी आणि सिंपल आहे. त्याला आपल्याला ओळखताही एकदम सोप्या पद्धतीने येते. परंतु जे परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात ते एक दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये असतात. ते गोष्ट आपल्याला या ठिकाणी शिकायची आहे. ठीक आहे ना. आता दर्शक सर्वनाम म्हणजेच काय? दर्शकचा अर्थ होतो डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. ठीक आहे ना. दर्शक म्हणजेच काय? तर एखाद्या वस्तूला, व्यक्तीला किंवा प्राण्याला दर्शवण्यासाठी आपल्याला काय करतो आपण? ज्या सर्वनामाचा वापर करतो त्याला म्हटलं जाते दर्शक सर्वनाम. जसं तुम्हाला या खिडकीला दर्शवायचं असेल तुम्ही काय म्हणाल? ही खिडकी. तो त्या दरवाजाला दर्शवायचं असेल काय म्हणाल तुम्ही? तो दरवाजा.
ह्या मुलीला दर्शवायचं असेल काय म्हणाल तुम्ही? ही मुलगी. त्या मुलाला दर्शवायचं असेल काय म्हणाल तुम्ही? तो मुलगा. म्हणजे या ठिकाणी हा आणि तो हे जे दोन सर्वनाम आहेत, या दोनही सर्वनामाचा वापर एखाद्या वस्तूला, व्यक्तीला किंवा प्राण्याला दर्शवण्यासाठी केला जातो. बरोबर आहे? मग या ठिकाणी हा आणि तो हे जे दोन आहेत, हे दोनही सर्वनाम त्या ठिकाणी तुम्हाला काय करता येईल? दर्शक सर्वनामामध्ये वापरता येईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. मी तुम्हाला पुरुषवाचक सर्वनामामध्ये लिंगानुसार फरक पडते का वचनानुसार फरक पडते ते आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिला आपण पाहिला होता प्रथम पुरुष आणि दुसरं पाहिलं होतं आपण द्वितीय पुरुषवाचक. याच्यामध्ये लिंगानुसार बदल होत नाही, परंतु त्याच्यामध्ये वचनानुसार बदल होते. मग आता या ठिकाणी दर्शक सर्वनाम हा आणि तो आहे, याच्यामध्ये लिंग आणि वचनानुसार बदल होईल का? आपल्याला एक सेपरेट वचन आणि लिंगानुसार बदल होणारे सर्वनाम घटक अभ्यासायचा आहे. परंतु त्या ठिकाणी सोबत सोबत चला, मग एखादा पुल्लिंगी शब्द असेल त्याला दर्शवण्यासाठी हा, त्याच्यानंतर एखादा पुल्लिंगी शब्द असेल त्याला दर्शवण्यासाठी तो, एखादा स्त्रीलिंगी असेल तर ही, एखादा स्त्रीलिंगी असेल तर ती. या पद्धतीने आपल्याला दर्शवता येईल. दुसरा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या, हे दोन जे सर्वनाम आहेत यांचं एखाद्या वस्तूला, व्यक्तीला, प्राण्याला दर्शवण्यासाठी वापर केला जाते. पण या दोन पैकी या दोन्हीचा वापर कोणत्या ठिकाणी केला जातो? जर समजा एखाद्या वेळेला हे जवळची वस्तू आपल्याला दर्शवायची असेल, आता हा मुलगा बसलाय, तो मुलगा बसलाय, दोघांमध्ये दोन्ही सर्वनाम वापरले आपण. मी जवळच्या मुलाला काय म्हटलं? हा मुलगा. दूरच्या मुलाला काय म्हटलं? तो मुलगा. जवळच्या मुलीला काय म्हणेल? ही मुलगी. दूरच्या मुलीला काय म्हणेल? ती मुलगी. ह्या खिडकीला काय म्हणेल? ही खिडकी. त्या खिडकीला काय म्हणेल? ती खिडकी. याचा अर्थ हा आणि तोचा फरक समजला? म्हणजे या ठिकाणी हाचा वापर कशासाठी केली जाते? तर जवळची वस्तू दर्शवण्यासाठी. आणि तोचा वापर कशासाठी केला जाते? तर दूरची वस्तू दर्शवण्यासाठी. कशाचा वापर केला जाते? तोचा वापर केला जाते. बरोबर आहे? तर या ठिकाणी हा आणि तो हे दोन काय आहेत? तर दर्शक सर्वनाम आहेत. यांचा वापर कशासाठी केला जाते? व्यक्तींना किंवा वस्तूला किंवा प्राण्याला दर्शवण्यासाठी. जवळ आणि दूरचा फरक समजला? हा आणि तोचा फरक समजला का? हाचा वापर कुठे केला जाते? जवळची वस्तू दर्शवण्यासाठी. आता या मुंड्यांना दर्शवायचं असेल, तुम्ही काय म्हणाल? धिस इज मुंडा, दॅट इज मुंडा. बरोबर आहे की नाही? अरे दर्शक डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन हा धिस आणि दॅट आहे ना. मग धिस शब्द केव्हा वापरतो आपण? जवळची वस्तू. त्याच्यानंतर दूरची वस्तू दर्शवायची असेल तर दॅट. बरोबर आहे? मग तेच मराठीमध्ये काय आहेत? तर हा आणि तो. एवढं क्लिअर झालं? आता दर्शक सर्वनामाच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. जसं तुम्ही आता मी म्हटलं हा मुलगा आहे ना एक, या ठिकाणी लक्षात घ्या काय म्हटलं मी? हा मुलगा किंवा तो मुलगा असा शब्द जर वापरला तर या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट एक लक्षात घ्या. जसं मी म्हटलं हा मुलगा, याच्यामध्ये लक्षात घ्या हा मुलगा, या वाक्यामध्ये हा काय झाला रे? हा काय झाला? दर्शक सर्वनाम. म्हणाल तुम्ही? नाही. ह्या वाक्यामध्ये हा दर्शक सर्वनाम नाही. आपल्याला हाच फरक लक्षात घ्यायचा आहे कुठं? दर्शक सर्वनामामध्ये. ठीक आहे ना? एक गोष्ट मला सांगा, सर्वनाम हा कोणाच्या ठिकाणी येतो? नामाच्या ठिकाणी येते. म्हणजे एका शब्दामध्ये जर सर्वनाम हा नामाच्या ठिकाणी येत असेल तर एकतर त्या वाक्यामध्ये नाम येईल किंवा मग त्याच्या ठिकाणी काय येईल? सर्वनाम. दोघेही सोबत येतील का? नाही. मग हा मुलगा म्हटलं तर याच्यामध्ये हा सर्वनाम आहे आणि त्याच्यानंतर हा मुलगा एक काय आहे? नाम आहे. याचा अर्थ नाम आणि सर्वनाम हे दोन्ही एकाच वाक्यामध्ये येऊ शकतात का? बिलकुल नाही. बरोबर आहे की नाही? मग आता अशा वेळेला काय कराल तुम्ही की दर्शक सर्वनाम कोणत्या वाक्यामध्ये असते आणि त्याच्यानंतर नाम आणि सर्वनाम हे दोन्ही जर सोबत आले तर जो सर्वनाम असते हा सर्वनाम वाक्यामध्ये कशाचं काम करते, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. बरोबर आहे? मग या ठिकाणी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. कोणती गोष्ट? वाक्यामध्ये एकतर नामाच्या ठिकाणी सर्वनाम येईल किंवा मग सर्वनामाच्या ठिकाणी नाम येईल. याचा अर्थ दोन पैकी कोणताही एकच येऊ शकते. काय येऊ शकते? दोन पैकी एक. कारण सर्वनाम हा कोणाची जागा घेतो? नामाची जागा घेतो. याचा अर्थ नाम येईल नाहीतर मग सर्वनाम. मला काय म्हणायचं आहे तुम्हाला समजलं का? ठीक आहे ना?
पण मुद्दा कसा आहे की जर वाक्यामध्ये दोनही आले, याचा अर्थ एक गोष्ट किंवा एक वाक्य तुम्ही लक्षात ठेवा, जर नाम आणि सर्वनाम हे दोनही जर समजा सोबत आले आणि जवळ जवळ आले, मग कधी कधी काय येऊ शकते, सर्वनाम हा नामाच्या अगोदर येऊ शकते, कधी कधी सर्वनाम हा नामाच्या नंतर येऊ शकते. त्याचे नियम आहेत, आपल्याला सगळं त्या ठिकाणी क्लिअर होईल. पण जर नाम आणि सर्वनाम या ठिकाणी दोन्ही जर सोबत आले समजा, तर हा वाक्यामध्ये सर्वनामाचं काम करत नाही. मग सर्वनामाचं काम करत नाही तर तो कशाचं काम करते, तर तो काम करते विशेषण. कशाचं काम करते, विशेषणाचे काम करते. ठीक आहे ना. म्हणजे या ठिकाणी नामासोबत विशेषण काय, सॉरी, सर्वनामासोबत विशेषण सोबत नाही पाहिजे. पहिला मुद्दा क्लिअर झाला. वाक्यामध्ये जर समजा एखादा सर्वनाम आला असेल, नामाच्या सर्वनामाच्या नंतर जर एखादा विशेषण आला असेल आणि त्याच्या नंतर जर काय आलं असेल नाम, तर त्या वाक्यामध्ये काय होतो, तो सर्वनाम होतो. पण नाम आणि सर्वनाम हे दोन्ही जर सोबत आले, तर सर्वनाम हा त्या वाक्यामध्ये सर्वनामाचं काम करत नाही. पहा, त्याच्यामध्ये वाक्य पाहू, थोडक्यात समजून घ्या. ठीक आहे ना. हे गोष्ट तुम्हाला समजली. सर्वनामाचा वापर जवळची किंवा दूरची वस्तूचा निर्देश करण्यासाठी केले जाते. याच्यामध्ये जवळची वस्तू जर दर्शवायचं असेल, तर त्या ठिकाणी हा, आणि दूरची वस्तू दर्शवायची असेल तर तो. आता पहा, या वाक्यामध्ये ती चलाक मुलगी आहे, या वाक्यामध्ये कोणता सर्वनाम आला, आला ती. मग या ठिकाणी नाम आणि सर्वनाम हे दोन्ही सोबत आले का, नाही. या ठिकाणी सुरुवातीला नाम आला, त्याच्यानंतर चलाक म्हटलं तर हा विशेषण आला, त्याच्यानंतर मुलगी हा काय आला, एक नाम आला. ठीक आहे ना. वाक्यामध्ये दर्शक सर्वनाम केव्हा होते हे लक्षात घ्या. दर्शक सर्वनाम, ठीक आहे ना. या वाक्यामध्ये त्याच्यानंतर काय आलं, नाम. तो मोठा मुलगा आहे. मग मुलाबद्दल विशेष माहिती कोण सांगते, मोठा. कोणता मुलगा, मोठा. हा काय आहे, एक सर्वनाम आहे सर्वनाम. मग हा मोठा काय झाला, एक विशेषण झाला. त्याच्यानंतर मुलगा काय आहे, नाम आहे ना, नाम. याच्यामध्ये तो गोरा मुलगा आहे. कसा मुलगा आहे, गोरा. तो एक सर्वनाम आहे, गोरा एक विशेषण आहे, मुलगा एक नाम आहे ना, नाम. मग या ठिकाणी सुद्धा रचना काय आहे, सर्वनाम प्लस काय म्हटलं तुम्ही, विशेषण प्लस काय म्हटलं तुम्ही, नाम. म्हणजे या ठिकाणी हा काय झाला, सर्वनाम झाला. कारण नाम आणि सर्वनाम हे दोन्ही जवळ जवळ आले का, सोबत आले का, नाही. जर सोबत आला असता तर तोच काय झाला असता वाक्यामध्ये, समजून राहिलं ना मौसम, काय होते, विशेषण. बरोबर आहे. हा रानटी हत्ती आहे. हत्तीबद्दल विशेष माहिती कोणता शब्द सांगते, रानटी. मग या ठिकाणी हा त्यानंतर काय आलं, एक विशेषण आला, आणि सर्वात शेवटी काय, एक नाम आहे. या प्रत्येक वाक्यामध्ये तुम्हाला काय दिसते, सिच्युएशन, सर्वनाम विशेषण नाम. बरोबर आहे की नाही. मग तुम्ही असं म्हणू शकता की जर या ठिकाणी हा आला किंवा तो आला, या दोन पैकी एखादा सर्वनाम वाक्याच्या सुरुवातीला आला असेल, आणि त्याच्यानंतर जर समजा काय आला असेल, विशेषण, आणि त्याच्यानंतर मग काय आला असेल, नाम आला असेल, जर ही रचना तुम्हाला वाक्यामध्ये दिसत असेल, लक्षात घ्या. कोणती रचना, ही रचना जर वाक्यामध्ये दिसत असेल, तेव्हाच तो काय होईल रे, तर दर्शक सर्वनाम होईल. काय होईल, दर्शक सर्वनाम होईल. रचना पहा, हा तो दर्शक सर्वनाम, हा किंवा तो आलं, त्याच्यानंतर काय पाहिजे, विशेषण पाहिजे, त्याच्यानंतर काय पाहिजे, नाम पाहिजे. बरोबर आहे. काय पाहिजे, नाम. या ठिकाणी रचना समजली का. म्हणजे नाम आणि सर्वनाम हे दोन्ही सोबत यायला नाही पाहिजेत. बरोबर आहे. त्याच्यानंतर एक दुसरा मुद्दा लक्षात घ्या. ज्या वेळेला एखाद्या वेळेला जर समजा नाम आणि सर्वनाम आलं, तर एखाद्या वाक्यामध्ये तो दर्शक सर्वनाम होऊ शकते. पण त्याच्या काही कंडिशन आहेत. हा, मी पुढे सांगतो. आता सध्या लक्षात काय ठेवा तुम्ही, नाम आणि सर्वनाम हे दोन्ही सोबत आले नाही पाहिजेत. यांच्या मधामध्ये नेहमी काय असायला पाहिजे, विशेषण असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही दर्शक सर्वनामाच्या रचना काय लक्षात घ्या, तर हा किंवा तो, त्याच्यानंतर विशेषण, आणि सर्वात शेवटी काय, नाम. तेव्हा काय होईल, दर्शक सर्वनाम होईल. ठीक आहे. आता तुम्ही दुसरा मुद्दा एक लक्षात घ्या. जर नाम आणि सर्वनाम हे सोबत आले आणि त्याच्यानंतर विशेषण आला, तर काय होते, पहा इकडे. जसा सचिन हा चांगला खेळाडू आहे. बरोबर आहे. काय झालं, किंवा गंगा ही हिंदूंची नदी आहे. याच्यापेक्षा पहिला वाक्य पहा, याच्यामध्ये मी घेतो,
जर समजा अशा प्रकारच्या वाक्याला कोणता, याच वाक्यांना थोडासा उलट करू आपण, या पद्धतीने लक्षात घ्या. कोणता आहे? जसा हा वाक्य तुम्ही काय लिहाल? ती मुलगी चलाक आहे. ती मुलगी चलाक आहे. मग ह्या वाक्यामध्ये काय आहे रे आता? ह्या वाक्यामध्ये ती मुलगी चलाक आहे म्हटलं तर नामाच्या सर्वनामाच्या नंतर काय आला? नाम. म्हणजे या ठिकाणी हा किंवा तो, त्याच्यानंतर काय आलं? नाम, आणि त्याच्यानंतर काय आला? विशेषण. मग या प्रकारची नाम आणि सर्वनाम हे दोन्ही जर सोबत असतील तर याच्यामध्ये हा दर्शक सर्वनाम होईल का? हा दर्शक सर्वनाम होणार नाही. याच्यासाठी रचना काय पाहिजे? नेहमी प्रश्न 100% विचारते, लक्षात घ्या. दर्शक सर्वनामावर, बरोबर आहे. आणि तिथं आपण कन्फ्युजन होतो, दर्शक विशेषण काय असते आणि दर्शक सर्वनाम काय असते. या ठिकाणी लक्षात घ्या, नाम आणि सर्वनाम जर काय आलं, सोबत आलं, तर या ठिकाणी हा सर्वनामाचं काम करत नाही, हा कशाचं काम करते? विशेषण. मग यालाच कोणतं विशेषण म्हटलं जाईल? तर याला म्हटलं जाते दर्शक विशेषण. काय म्हटलं जाते? दर्शक विशेषण. दुसरं वाक्य घ्या, तो मोठा मुलगा आहे. याच्यामध्ये सर्वनाम प्लस विशेषण प्लस नाम अशी रचना आहे. मग याच वाक्याला तुम्ही म्हटलं, काय म्हटलं तुम्ही? तर तो मुलगा मोठा आहे. तो मुलगा मोठा आहे. मग या वाक्यामध्ये तुम्हाला हा दर्शक सर्वनाम होईल का? हा काय होईल? दर्शक विशेषण. कारण नाम आणि सर्वनाम हा काय आला? सोबत आला. बरोबर आहे. तर या ठिकाणी तोचा लक्षात घ्या आणि मुलगा हे दोनही नाम आणि सर्वनाम एका शब्दामध्ये लक्षात ठेवणारे, नाम आणि सर्वनाम सोबत कधी येत नाही. वाक्यामध्ये ते एखाद्या शब्दाच्या नंतर त्या ठिकाणी येऊ शकतात. समजलं का? रचना समजली? मग आता या ठिकाणी हा रानटी हत्ती आहे, हा झाला दर्शक सर्वनाम. मग याच्यामध्ये तुम्ही काय कराल? तर हा हत्ती रानटी आहे, तर मग या वाक्यामध्ये काय होईल तुमचं? हा होईल दर्शक विशेषण. दर्शक विशेषण का म्हणून होईल? कारण नाम आणि सर्वनाम हे दोन्ही कसे आले? सोबत आले. बरोबर आहे. तर या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल की जर नाम असेल, सर्वनाम असेल आणि विशेषण असेल, यांच्या रचना वाक्यामध्ये अदलाबदल झाल्यास त्या सर्वनामाचा प्रकार बदलते. बरोबर आहे. सर्वनाम असेल, विशेषण असेल आणि नाम अशा प्रकारची रचना असेल तर तो असतो दर्शक सर्वनाम. बरोबर आहे. पण या ठिकाणी सर्वनाम, नाम आणि त्याच्यानंतर काय आला असेल? विशेषण आला असेल तर अशा वेळेला तो कोणता होतो? तर तो होतो दर्शक विशेषण. दर्शक सर्वनाम आणि दर्शक विशेषण मध्ये फरक समजला? ठीक आहे ना? हा एकच नियम नाही, अजून याच्या व्यतिरिक्त सुद्धा नियम आहेत. ठीक आहे ना? दर्शक सर्वनाम केव्हा होते आणि दर्शक विशेषण केव्हा होते? हा पहिला नियम समजला का? ठीक आहे ना? म्हणजेच नाम आणि सर्वनाम हे दोन्ही सोबत यायला नाही पाहिजे. चला दुसरा मुद्दा पहा. गंगा ही हिंदूची पवित्र नदी आहे. काय म्हटलं मी? गंगा ही हिंदूची पवित्र नदी आहे. आता सचिन हा चांगला खेळाडू आहे. सचिन हा चांगला खेळाडू आहे. आता या वाक्यामध्ये हा म्हटलं तर हा दर्शक सर्वनाम होईल का? होईल का नाही? ते सांगा फक्त मला. अं? होईल. या ठिकाणी सुरुवातीला काय आलेलं आहे? गंगा ही हिंदूची पवित्र नदी आहे. म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला नाम आला, त्याच्यानंतर काय आला? सर्वनाम आला आणि त्याच्यानंतर काय आहे? विशेषण आहे. काय आहे? विशेषण आहे. बरोबर आहे. जर नाम अधिक सर्वनाम अधिक विशेषण अशा प्रकारची जर रचना असेल तर त्या ठिकाणी होतो बेटा दर्शक सर्वनाम. काय होतो? दर्शक सर्वनाम होते. पण हीच रचना जर समजा थोडीशी बदलली, ही गंगा किंवा हा सचिन, हा सचिन चांगला खेळाडू आहे किंवा चांगला खेळते असं जर म्हटलं तुम्ही, चांगला खेळाडू आहे असं म्हटलं, याचा अर्थ काय होते सांगा बरं? हा सचिन चांगला खेळाडू आहे. काय होते? या ठिकाणी 2-4 सचिन उपस्थित असतील. त्या 2-4 सचिनापैकी आपल्याला विशेषतः दर्शवायचं आहे की तो नाही, हा खेळते. याचा अर्थ ह्या वाक्यामध्ये काय सांगितलं? तर नाम आणि सर्वनाम सोबत आला आणि तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलं की नाम आणि सर्वनाम जर सोबत आले तर तो वाक्यामध्ये दर्शक सर्वनामाचं काम करते का? नाही. तो कशाचं काम करते? दर्शक विशेषण. म्हणजे जर समजा नामाच्या नंतर सर्वनाम आला
कोणानंतर? नामाच्या नंतर जर सर्वनाम आला तर तो त्या वाक्यामध्ये काय होतो? दर्शक सर्वनाम होतो. क्लिअर झालं? ठीक आहे ना? नाहीतर तुम्ही म्हणाल की सचिन हा खेळाडू आहे, मग हा सचिन खेळाडू आहे, तर यामध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही. जर नामाच्या नंतर आला समजा तर तो काय असते? दर्शक सर्वनाम. पण नामाच्या जर अगोदर आला तर तो काय असते? दर्शक विशेषण. या टॉपिकवर प्रश्न विचारला जाते, काळजीपूर्वक ऐका. ठीक आहे ना? चला, मग हा समजला. याच्यामध्ये काय आलं? सचिन एक नाम आहे, त्याच्यानंतर सर्वनाम आहे आणि चांगला काय आहे? एक विशेषण. म्हणजे या ठिकाणी रचना कशी आहे? नाम अधिक सर्वनाम अधिक विशेषण. पण सर्वनाम अधिक नाम अधिक विशेषण आलं तर काय होईल त्या ठिकाणी? दर्शक विशेषण. मग आता ह्या वाक्यात दर्शक विशेषण करा बरं. काय होईल दर्शक विशेषण? चला, दर्शक विशेषण काय होईल? सचिन हा चांगला खेळाडू आहे. मग त्याच्यात काय कराल तुम्ही? हा सचिन चांगला खेळाडू आहे. गंगा ही हिंदूची पवित्र नदी आहे. ही गंगा हिंदूंची पवित्र नदी आहे. याचा अर्थ सर्वनामाच्या नंतर लगेच नाम येऊ शकत. याच्यानंतर मी तुम्हाला शॉर्ट टिप्स पण सांगतो. ठीक आहे, कसं ओळखायचा. पण त्या ठिकाणी पहिला मुद्दा एक लक्षात ठेवा, नाम आणि सर्वनाम दोन्ही सोबत येऊ शकत नाही. दुसऱ्या नियमानुसार नाम आणि सर्वनाम दोघेही सोबत आले तर नामाच्या नंतरच का पाहिजे? समजलं ना? नामाच्या नंतरच का पाहिजे? सर्वनाम. जर अगोदर आलं तर तो होईल का? बिलकुल होणार नाही. नियम क्रमांक 2 समजला. या ठिकाणी लक्षात घ्या, दर्शक सर्वनाम. तिसरा गोष्ट लक्षात घ्या, तो मुलगा आहे, तो कावळा आहे. बरोबर आहे ना? या वाक्यामध्ये आता हा दर्शक सर्वनाम होईल का? नाम आणि सर्वनाम दोघेही सोबत आले. नाम आणि सर्वनाम दोन्ही सोबत आले, मग या ठिकाणी हा दर्शक सर्वनाम होईल का? कसा कसा होईल? चला सांगा बरं. कोणाला सांगता येईल का? दर्शक सर्वनाम कसा होईल? सांग रे बेटा. चला रे, सांगा रे ऑनलाईन वाले. सांगा बरं. अरे तुम्ही तरी सांगा, होईल का? कारण मी पहिल्यांदाच एक वाक्य बोललाय की नाम आणि सर्वनाम दोन्ही सोबत येत नाही. आणि नाम आणि सर्वनाम हे जर दोन्ही सोबत आले तर सर्वनाम हा कुठे पाहिजे? नामाच्या नंतर, सेकंड नियमामध्ये. आता या ठिकाणी काय आला? तो मुलगा. तो मुलगा म्हटलं तर या ठिकाणी अगोदर सर्वनाम आहे, त्याच्यानंतर नाम आहे. मग हा दर्शक सर्वनाम होईल का? काहून नाही? काहून नाही होणार? चला बोला. मुद्दा एक. ठीक आहे. पण मी एक अजून वाक्य बोललो होतो सुरुवातीला, का जेव्हा सर्वनाम आणि नाम हे दोन्ही सोबत येतात त्यावेळेला कधी कधी तो दर्शक सर्वनाम असते. वाक्य बोललाय, कधी कधी दर्शक सर्वनाम असते. पण केव्हा असते लक्षात घ्या. ह्या वाक्यामध्ये हा दर्शक सर्वनामच आहे. काय आहे? दर्शक सर्वनाम आहे. बरोबर आहे. आता याच्यामध्ये किती शब्द आहेत रे? सांगा बरं. याच्यामध्ये किती शब्द आहेत? पटकन सांगा. आहेत 3 शब्द. 3 शब्द आहेत ना? मग ह्या 3 शब्दामध्ये तो मुलगा आहे, याच्यावरून समजून घ्या. तो मुलगा आहे ना वाक्यामध्ये? मला एक गोष्ट सांगा, याच्यातला हा नाम कापा तुम्ही. तो आहे. मला एक गोष्ट सांगा, या वाक्यामध्ये वाक्याचा अर्थ पूर्ण आहे का? तो आहे. बरोबर आहे. आता तुम्ही त्या गेटजवळ राहून मला म्हटलं, "सर तो आहे." मी काय समजेन? तुमच्या बाजूला कुत्राही राहू शकते. तुमच्या बाजूला साप राहू शकते. तुमच्या बाजूला एखादा क्लासचा विद्यार्थी राहू शकते. अरे राहू शकते की नाही? मग या ठिकाणी तो आहे म्हटलं तर याचा अर्थ ह्या वाक्याचा अर्थ पूर्ण नाही. मग वाक्याचा अर्थ पूर्ण नसते, त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कोणाची गरज असते? नामाची गरज राहत नाही, पूरकाची गरज राहते. विधान पूरक म्हणतात ज्याला तुम्ही कॉम्प्लिमेंट. राहते ना? आहे. मग आता ह्या वाक्यामध्ये तुम्हाला हा मुलगा कशाचं काम करते?
ह्या वाक्यामध्ये मुलगा हा जो शब्द आहे हा पूरकाचं काम करते. कशाचं काम करते? पूरक. पहा मराठी व्याकरण आहे. काय आहे? मराठी व्याकरण. हा मजा येईल आता तुम्हाला. जसं जसं समोर जाल तसं तसं तुम्हाला सगळी मजा येईल. मग हा पूरकाचं काम करते. मग जर समजा एखाद्या वाक्यामध्ये रचना ही काय असेल? सर्वनाम असेल. त्याच्यानंतर काय असेल रे? पूरक आला असेल आणि त्याच्यानंतर जर समजा क्रियापद आला असेल, हे तीनच प्रकारची रचना असेल, तर अशा प्रकारच्या वाक्यामध्ये तो दर्शक सर्वनाम असतो. बरोबर आहे ना? हा पूरक आहे ना वाक्यामध्ये? तो आहे म्हटलं विधान पूरक. आता तो मुलगा आहे. आता असं म्हणल्यानंतर वाक्याचा अर्थ पूर्ण होते? अरे वाक्याचा अर्थ पूर्ण होते ना? पूरक म्हणजे काय होते लक्षात घ्या. मी या ठिकाणी म्हटलं राम झाला. वाक्य पूर्ण आहे का? काहून पूर्ण नाही? कारण त्याच्यातून समजून येत नाही की नेमकं आपल्याला काय म्हणायचं आहे. बरोबर आहे की नाही? राम झाला वाक्याचा अर्थ पूर्ण आहे का? नाही. पण तुम्ही म्हटलं का राम नापास झाला. राम नापास झाला. मग ह्या वाक्यामध्ये नापास या शब्दामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण झाला. मग वाक्याचा अर्थ पूर्ण झाला म्हणून हा झाला विधान पूरक. याला म्हटलं जाते पूरक. ठीक आहे ना? मग या ठिकाणी हा पूरक आहे. तर जर सर्वनाम आणि विधान पूरकाचं काम एखादा नाम करत असेल, तर त्या ठिकाणी नाम आणि सर्वनाम दोन्ही आले तरी सुद्धा ते काय होतात? दर्शक सर्वनाम होतात. पण सर्वनाम प्लस पूरक प्लस क्रियापद अशी रचना असेल तर, जर समजा सर्वनाम प्लस फक्त काय असेल? नाम असेल. काय असेल? नाम. इथंही नामच आहे पण हा कशाचं काम करते? पूरकाचं काम करते. सर्वनाम आणि नाम असेल, सर्वनाम आणि नाम घेतलं तर तुम्ही काय होईल तो? तो कावळा. मग तो कावळा म्हटलं तर या ठिकाणी या ठिकाणी कावळा शब्द नाम आहे आणि तो एक सर्वनाम आहे. ह्या वाक्यामध्ये हा विशेषण होणार नाही. कारण नाम आणि सर्वनाम सोबत येऊ शकत नाही असं सांगितलं. मग सोबत येऊ शकत नाही. पण जर आले तर तो दर्शक सर्वनाम होत नाही. पण ह्या वाक्यामध्ये काऊन होते? कारण हा एक वाक्य आहे. ह्या वाक्यामध्ये रचना कशी आहे? सर्वनाम, नाम आणि क्रियापद. समजलं? आणि ह्या वाक्यामध्ये मुलगा हा शब्द कशाचं काम करते? विधान पूरकाचं काम करते. तो कावळा आहे. ह्या वाक्यामध्ये कावळा विधान पूरकाचं काम करते. वाक्याचा अर्थ पूर्ण करते ना? कारण फक्त तुम्ही म्हटलं का तो आहे. तो आहे म्हटलं तर हा वाक्याचा अर्थ पूर्ण होईल का? नाही. ह्या वाक्याचा अर्थ पूर्ण नाही. मग हा काय झाला? तो कावळा आहे. हा काय झाला? विधान पूरक. मग करते विधान पूरकाचं काम म्हणून हा काय झाला? दर्शक सर्वनाम. कन्फ्युजन घ्यायचं हा. जर नाम आणि सर्वनाम आता तुम्हाला शॉर्ट मध्ये काय लक्षात घ्यायचं आहे? नाम आणि सर्वनाम हे दोनही जवळ जवळ आले आणि नामाच्या अगोदर सर्वनाम आलं तर त्या वाक्यामध्ये तीनच शब्द पाहिजे. कोण कोण? सर्वनाम, नाम आणि क्रियापद. समजलं का? याच्या अगोदर आपण दोन नियम पाहिले तर दोन नियमामध्ये काय झालं? नामाच्या नंतर पाहिजे किंवा सर्वनामाच्या नंतर काय पाहिजे? विशेषण. त्याच्यानंतर मग नाम पाहिजे. बरोबर आहे? मग या ठिकाणी नाम आणि सर्वनाम दोन्ही आले सोबत. या वाक्यामध्ये दर्शक सर्वनाम आहे. का आहे? कारण तो नाम हा वाक्यामध्ये कशाचं काम करते? पूरकाचं काम करते. एवढं क्लिअर झालं? नियम क्रमांक काय होता? 3. बरोबर आहे? आता याच्यानंतर पहा, ही माझी पिशवी आहे. वाक्यामध्ये आहे हा आमचा कुत्रा आहे. बरोबर आहे? पुस्तकामध्ये याचा नियम एक वेगळ्या पद्धतीने दिला आहे, पण तुम्ही पहिल्या नियमानुसार याला तुम्ही काय म्हणू शकता? दर्शक सर्वनाम. होईल का दर्शक सर्वनाम? हा किंवा ही माझी पिशवी आहे. ही माझी पिशवी आहे. हा आमचा कुत्रा आहे. बरोबर आहे ना? सर्वनाम आणि नाम हे दोन्ही जवळ आले का? नाही. बरोबर आहे? त्याच्यानंतर हा सर्वनाम आहे, हा नाम आहे. हे दोन्ही जवळ आले का? नाही. बरोबर आहे ना? मग या ठिकाणी झी म्हटलं तर झी हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे? षष्टी. त्याच्यानंतर चा म्हटलं हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे? षष्टी. आहे षष्टी विभक्तीचा प्रत्यय. जर एखाद्या वाक्यामध्ये रचना ही हा किंवा तो आला असेल आणि याच्यानंतर षष्टीचा प्रत्यय असेल आणि त्याच्यानंतर जर नाम आला असेल
तर त्याही वाक्यामध्ये तो कोणता सर्वनाम होतो? दर्शक सर्वनाम होतो. ठीक आहे. काय होतो? दर्शक सर्वनाम होतो. ठीक आहे ना. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, षष्टीचा विचार करायचा नाही. तुम्ही एका शब्दामध्ये काय लक्षात घ्यायचा? जो आपण पहिला नियम सांगितला. काय सांगितलं मी? सुरुवातीला सर्वनाम आला असेल आणि त्याच्यानंतर एक दोन शब्द आले ना, त्याच्यानंतर नाम आला, तो असते दर्शक सर्वनाम. एका भाषेत समजलं ना? जवळ आले का? नाही. मग या ठिकाणी म्हटलं, असं वाक्य म्हटलं तुम्ही, ही पिशवी माझी आहे. ही पिशवी माझी आहे. ह्या वाक्यामध्ये दर्शक सर्वनाम होईल का? नाही. कारण नाम आणि सर्वनाम हे दोन्ही सोबत आले. नामाच्या अगोदर काय आहे? सर्वनाम. मग हा कशाचं काम करेल? विशेषण. मग हा कोणता विशेषण होईल? दर्शक विशेषण. अरे होईल ना दर्शक विशेषण? होईल. मग याच्यामध्ये काय म्हणाल तुम्ही? हा आमचा कुत्रा आहे नाही, हा कुत्रा आमचा आहे. मग हा कुत्रा आमचा आहे म्हटलं तर या ठिकाणी सुद्धा होईल का? नाही. मग या ठिकाणी कोणता होईल तो? आमचा कुत्रा आहे किंवा आमचा आहे. म्हणजेच या ठिकाणी दर्शक विशेषण जो असते, या दर्शक विशेषणामध्ये काय पाहिजे बेटा? तर दर्शक विशेषणामध्ये सर्वनाम पाहिजे सुरुवातीला. अरे सर्वनाम पाहिजे ना. त्याच्यानंतर काय पाहिजे? नाम पाहिजे आणि त्याच्यानंतर कोणती विभक्तीचा प्रत्यय शब्द पाहिजे? षष्ठी. पहा, दर्शक सर्वनाम आणि दर्शक विशेषण या दोन्ही गोष्टी तुमच्या सोबत होऊन राहिल्या. ठीक आहे. नामासोबत कधी नाम येऊ शकते का? नाही. केव्हा येऊ शकते? जर नाम हा पुरकाचं काम करत असेल तर. हा शब्द ओळखायचा नाही, म्हणजे हा शब्द विसरायचा नाही. ठीक आहे. चला, हे एवढं क्लिअर झालं का? एकदम सोपं आहे. आहे सोपं. कोणाला नाही समजला? एका शब्दामध्ये सांगतो आता, त्याच्यानंतर शॉर्टकट मध्ये लक्षात घ्या. ठीक आहे. नाम आणि सर्वनाम हे दोन्ही सोबत कधी येऊ शकत नाही. जर एखाद्या वाक्यामध्ये नाम आणि सर्वनाम हे दोन्ही सोबत आले तर तो सर्वनाम जो असते तो सर्वनाम राहत नाही. कशाचं काम करते? विशेषणाचं काम करते. बरोबर आहे. वाटल्यास साध्या सोप्या भाषेमध्ये समजून घ्या, एखाद्या नामानंतर सर्वनाम आला तर तो दर्शक सर्वनाम होते. काय होते? दर्शक सर्वनाम होते. आपण पाहिलं ना गंगा ही. बरोबर आहे. त्याच्यानंतर विशेषण विशेषण तुम्ही लक्षात नाही ठेवलं तरी चालते. पोलीस भरतीच्या हिशोबाने तेवढा भरपूर आहे. पण सुरुवातीला सर्वनाम आणि नंतर नाम हे कधी येत नाही. आला तर तो सर्वनाम राहत नाही, तो विशेषणाचं काम करते. कोणता विशेषण? दर्शक विशेषण. अजून आहेत का उदाहरणे? नाही. तर एवढं समजलं का तुम्हाला? तर या पद्धतीने 3-4 नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. क्लिअर झालं? अरे दर्शक सर्वनाम क्लिअर झालं का? तुम्हाला पोलीस भरतीमध्ये 3च टाईपमध्ये प्रश्न विचारते. दर्शक सर्वनाम म्हणजे काय? दर्शक सर्वनाम किती, कोणते आणि त्याच्यानंतर एखादा वाक्य दिलेला असेल त्याच्यातील प्रकार ओळखा. या टाईपमध्ये तुम्हाला प्रश्न असतात. ठीक आहे ना. चला, आता याच्यानंतर कोणता प्रकार आहे? तिसरा कोणता आहे? संबंधी सर्वनाम आहे ना. चला, किती झाले? व्हिडिओ अटकते? हा? नेटवर्क इश्यू आहे का? चला, चला झालं का? हा. याच्यानंतरचा प्रकार आहे बेटा कोणता? संबंधी. हा, आहे ना. चला, एकदम सोपा प्रकार आहे संबंधी. ठीक.
संबंधी सर्वनाम. आता एका शब्दामध्ये तुम्हाला सांगतो, तुम्हाला पोलीस भरतीला जो प्रश्न विचारते संबंधी सर्वनाम किती आणि कोणते? किती आणि कोणते? मग आता संबंधी सर्वनाम तुम्हाला जर पाहायचं असेल तर मराठी भाषेमध्ये संबंधी सर्वनाम फक्त एक. किती आहेत? एक. संबंधी या शब्दावरूनच तुम्हाला समजलं असेल की त्याचा अर्थ काय होऊ शकते. बरोबर आहे की नाही? संबंधी याचाच अर्थ तो दोन एकाच वाक्यामध्ये जे दोन वेगवेगळे वाक्य येतात त्या दोन वाक्यांमध्ये संबंध निर्माण करण्याचं काम कोण करते? संबंधी सर्वनाम करते. ठीक आहे ना? संबंधी सर्वनाम. मग आता एकाच वाक्यामध्ये दोन वाक्य येऊ शकतात का? येऊ शकतात. जर एखादा संयुक्त वाक्य असेल, एखादा मिश्र वाक्य असेल, अरे येऊ शकतात ना. मग या ठिकाणी संबंधी सर्वनाम आहे फक्त जो. काय आहे? जो. जो मध्ये लिंगानुसार बदल होऊ शकते. जो, जी, जे. बरोबर आहे. वचनानुसार बदल होऊ शकते. ज्या. होऊ शकते ना. मग या ठिकाणी जो, जी, जे, ज्या हे जे काय आहेत संबंधी सर्वनाम आहेत. हे दोन वाक्यांमध्ये संबंध निर्माण करण्याचे काम करतात आणि विशेषतः तुम्ही पाहिलं असेल तर मिश्र वाक्यामध्ये येतात. कोणत्या वाक्यामध्ये? मिश्र वाक्यामध्ये येतात. आणि या ठिकाणी मिश्र वाक्यामध्ये येतात तर येतातच, परंतु जो हा सर्वनाम कधीही जीवनात सिंगल येत नाही. हा नेहमी आपल्या एखाद्या पार्टनर सोबत येतो आणि याचा पार्टनर नेहमी काय असतो? तो. म्हणजे यांची जोडी असते जो तो. काय असते? जो तो असते. हा वेगवेगळ्या फॉर्मेट मध्ये किंवा रूपामध्ये येऊ शकते. कधी कधी येऊ शकते जेव्हा तेव्हा. अरे येऊ शकते ना. कधी येऊ शकते जर तर. कधी येऊ शकते जसे तसे. कधी येऊ शकतो जो तो. बरोबर आहे ना. मग याच्या सोबत येणारा जो तो असते हा तो मात्र कशाचं संबंधी सर्वनामाचं काम करत नाही. तो कशाचं काम करते? दर्शवण्याचं काम करते. कारण याच्या अगोदर आपण पाहिलं वाक्य सांगतो मग मी तुम्हाला. याच्या अगोदर पाहिलं तो हा काय आहे? दर्शक सर्वनाम आहे. बरोबर आहे की नाही? अजून एक मुद्दा लक्षात ठेवा. आपण कालही पाहिलं तो हा तृतीय पुरुषिक सर्वनाम आहे. म्हणजे तो वाक्यामध्ये कसा येते त्याच्यावर डिपेंड त्याचा प्रकार आहे. बरोबर आहे ना. वाक्यामध्ये कसा येते त्याच्यावर काय आहे त्याचा प्रकार डिपेंड आहे. मग आता या ठिकाणी तो म्हटलं तर हा नेहमी दर्शवण्यासाठी येतो आणि जो हा नेहमी संबंध निर्माण करण्यासाठी येते. येते पहिला मुद्दा. आता दुसरं एक वैशिष्ट्य लक्षात घ्या संबंधी सर्वनामाचा. हा कधी सिंगल येत नाही एवढं क्लिअर झालं. नेहमी कोणासोबत येते? पार्टनर सोबत. त्याचा पार्टनर कोण राहते? तो. ठीक आहे ना. दुसरा एक सगळ्यात महत्वाचा पॉइंट लक्षात घ्या. हा मराठी भाषेमध्ये संबंधी सर्वनाम तुम्हाला विचारलं त्याची संख्या तुम्हाला एकच लिहायची आहे. किती लिहायची आहे? एक. मग एखाद्या वेळेला सिच्युएशन अशी राहू शकते का वाक्यामध्ये जो हा दिलेलाच नसेल. पण जर तुम्हाला संबंधी सर्वनाम विचारलं तर त्याचं उत्तर डोळे झापून काय लिहायचं आहे? जो. फक्त गोला भरताना डोळे उघडायचे. ठीक आहे ना. बिंदासपणे संबंधी सर्वनाम काय लिहायचं आहे? जो. मग मी काय म्हटलं वाक्यामध्ये आला असेल वाक्यामध्ये नाही आला असेल तरी तुम्हाला काय लिहायचं आहे? जोच लिहायचा आहे. जो लिहायचा ना. याचाच अर्थ काय तर संबंधी सर्वनाम जो जो असते हा वाक्यामध्ये कधी प्रत्यक्ष येते तर कधी अप्रत्यक्ष येते. कसा येते? कधी प्रत्यक्ष येते तर कधी अप्रत्यक्ष येते. प्रत्यक्ष कसा येते अप्रत्यक्ष कसा येते ते तुम्हाला मी उदाहरणाद्वारे सांगतो. ठीक आहे ना. तर संबंधी सर्वनाम हा काय करतो दोन वाक्यांमध्ये एक गौण वाक्यामध्ये असेल तर तो संबंधी सर्वनाम जोचा वापर केला जाते आणि जर मुख्य वाक्य असेल तर त्या मुख्य वाक्याला तोने दर्शवले जाते. पहा त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल जसं एकाच वाक्यातील दोन उपवाक्यांना जोडण्यासाठी किंवा एकत्र जोडणारी आणि एकाच घटकासाठी वापरलेली सर्वनामे कशामध्ये मोडतात? संबंधी सर्वनामामध्ये जोडतात. आपण एखाद्या व्यक्तीबद्दल बोलताना सुरुवातीला त्याचे नाव घेतो आणि त्यानंतर सर्वनामे वापरतो.
त्याचप्रमाणे जोडीची सर्वनामे वापरताना गौण वाक्यातील जो जी जे वाक्य लक्षात ठेवायचं. कोणत्या वाक्यामध्ये वापरले जाते? गौण वाक्यामध्ये जो जी जे ही पूर्वी उल्लेख केलेल्या व्यक्तीशी संबंधित सर्वनामे असतात. बरोबर आहे. आणि तो तिथे ही संबंधित सर्वनामानंतर येऊन संबंधित सर्वनामांशी संबंध प्रस्थापित करून त्यांना काय म्हणतात? दर्शक सर्वनाम किंवा त्याला दुसरं नाव आहे अनुसंबंधी सर्वनाम. बरोबर आहे. काय आहे? अनुसंबंधी सर्वनाम. आता याला अनुसंबंधी सर्वनाम काय म्हटलं? कारण हा कोणासोबत आला? जो सोबत. तुम्ही दर्शक सर्वनामाला अनुसंबंधी म्हणाल का? नाही. तो अगोदरच्या व्यक्तीचा संबंध दुसऱ्या वाक्यामध्ये दर्शवते, म्हणून त्याला काय म्हटलं जाते? अनुसंबंधी सर्वनाम म्हटलं जाते. ठीक आहे ना? मग या ठिकाणी तुम्हाला संबंधी सर्वनाम समजलं का? संबंधी सर्वनाम काय करतो? तर दोन वाक्यांमध्ये संबंध जोडण्याचं काम करते. ठीक आहे. आता वाक्य पहा या ठिकाणी संबंधी सर्वनामाचं. ज्याने हे भांडण उकरले तो माघार घेईल. किंवा या ठिकाणी एक वाक्य सांगतो मी तुम्हाला, जो करेल तो भरेल. हा एक तुमच्या घरचं वाक्य रोज बोललं जाणार आहे. तो भरेल. अरे आहे ना? जो करेल तो भरेल हा एक काय आहे? वाक्य आहे. मग आता या ठिकाणी एक वाक्य कोणतं आहे? करेल. आणि दुसरं वाक्य कोणतं आहे? भरेल. या दोन्ही वाक्यामध्ये संबंध निर्माण करण्याचं काम कोणी केलं? जोने केलेलं आहे. केलाय जोने. आणि तो काय काय करतो? दर्शवतो. तो भरेल. याचा अर्थ तो दर्शवते ना. मग या ठिकाणी हा दर्शकचं काम करते, पण संबंध हा जोडते. बरोबर आहे. तुम्हाला एका शब्दामध्ये सांगतो, जो तो जेव्हा तेव्हा जसे तसे जर आला, बिनधास्तपणे काय लिहायचं? संबंधित सर्वनाम. मी एक मुद्दा बोलला होता तुम्हाला का वाक्यामध्ये तो कधी प्रत्यक्ष येते तर कधी. मग मला सांगा, याच्यामध्ये जो नाही लिहिला आणि फक्त एवढंच लिहिलं, करेल तो भरेल, मग काय होईल या वाक्यात? करेल तो भरेल या वाक्याचा अर्थ काय? करेल तो भरेल या वाक्याचा अर्थ तोच आहे, जो करेल तो भरेल. बरोबर आहे की नाही? आता याच्यामध्ये जो करेल तो भरेल याच्यावरून तुम्हाला लिंग समजला. हा कोण आहे? ऑलरेडी मुलगा किंवा एखादा माणूस, पुल्लिंगी शब्द आहे ना. मग या ठिकाणी करेल ती भरेल म्हटलं तर या वाक्यामध्ये तुम्हाला काय समजेल? करेल ती भरेल या वाक्यामध्ये काय समजते? ती आहे. मग ह्या वाक्यामध्ये मला सांगा, तुम्ही संबंधी सर्वनाम कोणतं लिहाल? काय लिहाल? जोच लिहाल का? आता एवढं कॉमन सेन्स वापरा थोडासा. मी म्हटलं का डोळे झाकून जो लिहायचा, पण त्याचे रुपये बदलू शकते ना. बरोबर आहे की नाही? मग या ठिकाणी काय होईल? जी होईल. जी म्हणजे या ठिकाणी जी करेल ती भरेल. याचाच अर्थ या ठिकाणी कधी प्रत्यक्ष येऊ शकते तर कधी अप्रत्यक्ष. या वाक्यामध्ये कसा आहे? अप्रत्यक्ष आहे. ह्या वाक्यामध्ये कसा आहे? प्रत्यक्ष आहे. याला म्हटलं जाते संबंधी सर्वनाम. पण वाक्यामध्ये जो हा दिलेला असो किंवा मग नसो, तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर काय लिहायचं आहे? उत्तर लिहायचं आहे जो. संबंधी सर्वनाम मराठी भाषेत किती? एक. कोणासोबत येते? तो सोबत येते. येते ना तो सोबत. आणि नेहमी वाक्यामध्ये असेलच असं राहते का? नाही. तो वाक्यामध्ये कधी राहू शकते तर कधी राहू शकत नाही. क्लिअर झालं? संबंधी सर्वनाम समजलं का? एक एक गोष्ट क्लिअर झालं पाहिजे. ठीक आहे ना? कारण आता याच्यानंतर तुम्हाला जर सर्वनाम टॉपिक संपला, तर याच्यानंतर तुम्हाला पाहिजे आहेत या सर्वनामावर आतापर्यंत तुम्हाला विचारलेले प्रश्न. बरोबर आहे. अभ्यास करायचा आहे तुम्हाला, तर या पद्धतीने अभ्यास करायचा, तेव्हा पोस्ट निघते. बरोबर आहे की नाही? नाहीतर तुमच्यासारखे अभ्यास करणारे महाराष्ट्रात लाखो विद्यार्थी आहेत. हजाराची तर सोडून द्या. बरोबर आहे की नाही? सगळ्यात जास्त जर कॉम्पिटिशनचं क्षेत्र असेल तर तुमचं पोलीस भरतीचं क्षेत्र आहे. बरोबर आहे. तुम्हाला एमपीएससी वाले कमी मिळतील, पण तुमच्या गावागावात पोलीस भरतीचे तयारी करणारे लोक लाखात आहेत. प्रत्येक गावामध्ये तुम्हाला 5 तरी पोरं पोलीस भरतीची तयारी करणारे भेटतील. असं आहे. जास्त आहेत. हा, तुम्हाला गिनती बरोबर माहित राहतील. हा, मग त्याच्यातले तुम्ही आहे एक लागणार आहात. 100% लागणार आहात. पण केव्हा? लोकांपेक्षा काहीतरी वेगळं कराल तेव्हा. बरोबर आहे की नाही? भरती करतो,
क्लास लावलो, रोज फिजिकल जातो, याच्यात फरक आहे आणि मनापासून करण्यात फरक आहे. बरोबर आहे की नाही? काही काही लोक कशासाठी जातात मला माहिती आहे. टाइमपास. घरी मनोरंजन होत नाही ना. बरोबर आहे की नाही? हा, तर हे गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. आता ह्या वाक्याकडे पहा. जे पेरावे ते उगवते. मग या वाक्यामध्ये संबंधी सर्वनाम जे. याच्यामध्ये जे राहणं आवश्यक आहे. पक्का? पेरावे ते उगवते याचाच अर्थ जे पेरावे ते उगवते. बरोबर आहे. आता बरं झालं तुम्हाला डायरेक्ट दिलेला आहे, नाहीतर तो संबंधी सर्वनाम राहिला नसता का? नसता. कारण संबंधी सर्वनाम हा वाक्यात कधी प्रत्यक्ष येते तर कधी अप्रत्यक्ष येते. मला जे हवे ते करीन. जे ते आलं का? आलं. तर या पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला काय घ्यायचं आहे? संबंधी सर्वनाम लक्षात घ्यायचा आहे. संबंधी सर्वनाम समजले? एकदम सोपा आहे. पण जर तुम्हाला सर्वनामावर प्रश्न विचारायचा झाला तर त्या ठिकाणी दोन प्रकारावर पहिल्यांदा प्रश्न विचारले जाते. तुम्हाला थोडासा कठीण कोणता वाटला? दर्शक सर्वनाम, त्याच्यावर प्रश्न विचारते. त्याच्यानंतर एक प्रकार आहे अजून आत्मवाचक, त्याच्यावर प्रश्न विचारते. लक्षात घ्या. ठीक आहे ना? चला, तर हे वाक्य समजले. हा, आता एक गोष्ट लक्षात घ्या. दर्शक सर्वनाम आणि आपण पुरुषवाचक सर्वनाम पाहिला होता याच्या अगोदर. अरे पाहिलं ना? याच्यामध्ये फरक, कारण तुम्हाला एक गोष्ट मी सांगितलेली आहे की आपण दर्शक सर्वनामामध्ये सुद्धा तोचा वापर केला, त्याच्यानंतर पुरुषवाचक सर्वनामामध्ये सुद्धा तोचा वापर केला. मग आता एखाद्या वाक्यामध्ये तो हा सर्वनाम दर्शक आहे का काय पुरुषवाचक आहे? त्या दोघांमध्ये वाक्य पहा, तुम्हाला समजलं असेल. अपेक्षा करतो. तो ती ते ऑलरेडी आहे. बरोबर आहे की नाही? मूळ सर्वनाम कोणता? तो. ती आणि ते आणि त्या कशानुसार बदल झाला? लिंग आणि वचनानुसार बदल झाला. झालं. प्रत्यक्ष वस्तूचा निर्देश करण्यास केल्यास ती दर्शक सर्वनामे असतात. तो बघा सूर्यास्त. काय होईल? हा, तो बघा सूर्यास्त. तो बघा सूर्यास्त पहा. याच्यामध्ये तो सोबत सूर्यास्त हा नाम नंतर आला आहे. जवळ जवळ आला का? जर हा ना हा जवळ आला असता तर काय झाला असता? दर्शक विशेषण. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी तो बघा सूर्यास्त आपण काय केलं? दर्शवला आहे. बरोबर आहे. तो आज शाळेत आला नाही. तो म्हटलं तो. मग तो आज शाळेत आला नाही याचा अर्थ आपण एखाद्या पुरुषाबद्दल बोलत आहोत ना, एखाद्या मुलाबद्दल बोलत आहोत. मग तो आज शाळेत आला नाही याचा अर्थ एका मुलाबद्दल बोलत आहोत, याचा अर्थ तो झाला पुरुषवाचक. मग पुरुषवाचक मध्ये कोणता प्रकार होईल? तो प्रथम, द्वितीय, तृतीय. तृतीय होईल ना? तृतीय म्हणजे या ठिकाणी हा झाला तृतीय पुरुषवाचक. आता झालं क्लिअर? तुम्हाला पुरुषवाचक सर्वनाम, तुम्हाला दर्शक सर्वनाम आणि त्याच्यानंतर तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणता? संबंधी सर्वनाम. हे तीनही प्रकार तुमचे क्लिअर पाहिजे. झालं क्लिअर? ठीक आहे ना? याच्या नंतरचा प्रकार कोणता रे? किती वाजले? 4 वाजले. समजून जाऊ. पेपर है बेटा अभी मैथ का. 50 मार्क का है. विभाज्यतेच्या कसोट्या. चला, प्रश्नार्थक सर्वनाम उद्याला घेतो. ठीक आहे. चला, कोणी आहेत का अजून ऑनलाईन मध्ये?